नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघू शकता पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2019 पद कारागृह पोलीस शिपाई म्हणजे 2019 ची जी या ठिकाणी कारागृह पोलीस या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला जी प्रश्नपत्रिका होती तिचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरण बघणार आहोत. भले ही भरती या ठिकाणी 2019 ला आलेली होती, परंतु तिचे पेपर या ठिकाणी कोरोनामुळे बघू शकता 21/12/2024 मध्ये 2021 मध्ये पेपर झालेले आहेत. एकूण 100 गुणांची परीक्षा आणि 90 मिनिटे हा कालावधी होता आणि ए सेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण 19 च्या भरतीचा बघणार आहोत. अशाच प्रकारचे प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण बघत राहण्यासाठी आपल्या YBT अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरतीच्या एकदम चांगल्या टेस्ट पाहिजे असतील, आपण एकूण एकदम महत्त्वाच्या 25 टेस्ट तयार केलेल्या आहे आणि या 25 टेस्टची किंमत किती ठेवलेली असेल तर फक्त ₹49 या टेस्टची किंमत ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज खरेदी करायची आहे त्यांनी बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचे आहे. तुम्हाला सर्व टेस्ट ऑनलाईन पद्धतीने सोडवता येतील. तुम्हाला लिंक दिली जाईल. सोबतच जर तुम्ही या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर स्क्रीनवरती बघत आहात तुम्ही या ठिकाणी हे पुस्तक आहे 411 प्रश्नपत्रिका संच, एकदम नवीन पुस्तक आहे. काही प्रश्न याच्यामधून तुम्हाला जसेच्या तसे आलेले बघायला भेटतील. सोबतच दुसरे दोन पुस्तक आहे 812 प्रश्नपत्रिका भाग 1 आणि 812 प्रश्नपत्रिका भाग 2. हे तीनही पुस्तके तुम्ही घेतले पाहिजेत. हे पुस्तक तुम्हाला सर्व पुस्तक विक्रेत्याकडे आणि ऑनलाईन Amazon Flipkart वरती तुम्ही फ्लिपकार्ट किंवा Amazon वरती खरेदी करू शकता. चला तर आपण प्रश्नपत्रिका आपण बघून घेऊ. तर ठीक आहे, बघू शकता ही प्रश्नपत्रिका अशा प्रकारे आलेली होती. तर हे कच्चे काम करण्यासाठी या प्रश्नपत्रिकेमध्ये जागा देखील देण्यात आलेली होती. तर या ठिकाणी बघू शकता प्रश्न व्याकरणाचे प्रश्न आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण स्पष्टीकरण आणि सामान्य ज्ञान बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी गणिताचे स्पष्टीकरण आपण बघणार आहोत, कारण व्हिडिओ थोडा मोठा होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता पहिल्या क्रमांकाचा जो प्रश्न काय होता, काय आहे प्रश्न, पुढील काव्य रचनेस कोणता अलंकार वापरला आहे. बघू शकता श्रीकृष्ण नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी, हा या ठिकाणी कोणता अलंकार याच्यामध्ये वापरलेला आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये कोणता अलंकार झालेला आहे, खूप महत्वाचा आणि सोपा प्रश्न आहे. प्रत्येक वर्षी पोलीस भरतीला रिपीट होणारा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. बघू शकता श्लेष अलंकार या वाक्यामध्ये वापरलेला आहे. श्लेष. प्रश्न क्रमांक 2 आहे युद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. सैन्य, देशी, परभाषी आणि तत्सम. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. हा युद्ध हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे, तर क्रमांक 4 तत्सम प्रकारचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, हे शब्द तुम्ही पाठ करून घ्यायचे आहे. बघू शकता खलबत्ता, अडकिता हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेले आहेत. हे खलबत्ता आणि अडकिता कोणत्या भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत, तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. बघू शकता हे दोनही शब्द कन्नड भाषेमधून मराठीत आलेले शब्द आहेत. लक्षात घ्यायचं आहे, असे प्रश्न रिपीट झालेले तुम्हाला बघायला भेटतील. एकदम सोप्या लेवलचा पेपर तुम्हाला आलेला बघायला भेटेल. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे ज्या वाक्यात एक उद्देश व एक विधेय असते त्यास डॅश डॅश वाक्य म्हणतात. खूपच महत्वाचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2. क्रमांक 2 मध्ये केवल वाक्य. ज्या वाक्यामध्ये एक उद्देश असते आणि एक विधेय असते त्याला या ठिकाणी केवल वाक्य असे म्हटले जाते. लक्षात घ्यायचे आहे. नेक्स्ट प्रश्न, काल खूप पाऊस पडला. काल खूप पाऊस पडला या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघू शकता आज्ञार्थी, उद्गारार्थी, विधानार्थी आणि नकारार्थी. एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. हे काल खूप पाऊस पडला हे या ठिकाणी विधान केलेले आहे म्हणजे या ठिकाणी विधानार्थी वाक्य योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा. अगदी सोपा प्रश्न आहे. पहिलाच जो व्याकरणाचा टॉपिक आहे त्याच्यावरती हा प्रश्न आहे. खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. क्रमांक 1 बघू शकता ख, फ आणि ध हे या ठिकाणी महाप्राण व्यंजने आहेत. ख म्हणजे या ठिकाणी जोर लावला, फ जोर लावला आणि ध याच्यावरती देखील जोर लावलेला आहे म्हणजे या ठिकाणी हे महाप्राण व्यंजने आहेत. ठीक आहे. 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे त्यांच्या घरावर कौले आहेत. त्यांच्या घरावर कौले आहेत या शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा. एकदम सोपा आहे. काय आहे, तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 वर. घरावर, वर या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आहे वर. लक्षात घ्यायचे आहे. घरावरची वर हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न प्रत्येक परीक्षेला नेहमी प्रत्येक वर्षी रिपीट होत असतो पोलीस भरतीला. विदुषी, विदुषी हे खालीलपैकी कोणत्या
शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 विद्वान. विद्वान विद्वान या शब्दाचा या ठिकाणी स्त्रीलिंगी रूप आहे विदुषी. हे लक्षात हे विद्वान या ठिकाणी पुल्लिंगी आहे आणि हे एक स्त्रीलिंगी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद हा शब्द दिलेला आहे, प्रत्येक वर्षी हा आशीर्वाद शब्द विचारला जातो. कोणता शुद्ध शब्द आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 जो आशीर्वाद हा असा शब्द आहे. बरेच मुलं या ठिकाणी असा करीत असतात, असा हा चुकीचा आहे, हा देखील चुकीचा आहे आणि हा देखील चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 1 हा योग्य शब्द आहे, म्हणजे शुद्ध शब्द आहे व्याकरण दृष्ट्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढचा प्रश्न बघू शकता आहात. खालीलपैकी कोणत्या शब्दाला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे? षष्टीचा प्रत्यय कोणता लागलेला आहे? खूपच महत्वाचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 चाचीचे. चाचीचे हे लागल्याच्या नंतर देवाचा म्हणजे या ठिकाणी प्रत्यय षष्ठी विभक्तीचा प्रत्यय कोणता आहे? चाचीचे हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. चाचीचे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. 11व्या क्रमांकाचा बघू शकता. पाहण्यासाठी जमलेले लोक. पाहण्यासाठी जमलेले लोक यासाठी योग्य शब्द ओळखा. जे पाहण्यासाठी जमलेले असतात त्या लोकांना काय म्हटले जाते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 ते प्रेक्षक असतात. एकदम प्रेक्षक असतात म्हणजे ते पाहण्यासाठी जमलेले असतात, त्यांना प्रेक्षक असे म्हटले जाते. नेक्स्ट प्रश्न, रात्री हिंडणारे म्हणजे रात्री हिंडणारे त्यांना काय म्हटले जाते? स्थलचर, उभयचर, जलचर आणि निशाचर. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता. ठीक आहे. 12वा प्रश्न पर्याय क्रमांक 4 निशाचर. निशाचर हे निशा म्हणजेच रात्र म्हणजे या ठिकाणी रात्री हिंडणारे विचारलेला आहे. तर निशा म्हणजेच रात्र म्हणजे त्याला निशाचर असे म्हटले जाईल. ठीक आहे. नेक्स्ट 13व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. बघू शकता. फुनगाट बांधणे. फुनगाट बांधणे आणि याच्या ठिकाणी जे वाक्प्रचार आहे महत्वाचे त्याच्यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. आणि पोलीस भरतीला 1 ते 2 मार्काला 1 ते 2 मार्काला स्पेशल वाक्प्रचार विचारले जाते आणि आपल्याकडे नवीन नवीन वाक्प्रचार आलेले आहेत आणि त्याच्यावरती 100% 2 मार्काला प्रश्न विचारला जाईल. तो व्हिडिओ लवकरच येईल. काय आहे तर पुनगाट बांधणे याचा योग्य अर्थ या वाक्प्रचाराचा काय होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3 निश्चय करणे म्हणजे या ठिकाणी खूनगाठ घाट बांधणे किंवा खूनगाठ बांधणे निश्चय करणे हे योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचे आहे निश्चय करणे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. या ठिकाणी बघू शकता येथे वाक्प्रचार विचारला आणि येथे देखील वाक्प्रचार म्हणजे या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेमध्ये वाक्प्रचारला 2 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. 14व्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता. पुढील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. सामासिक दरमहा. दरमहा या शब्दाचा सामासिक शब्दाचा प्रकार कोणता होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 बघू शकता अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास हे योग्य उत्तर आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी योग्य जोड्या जुळवायच्या आहे वाक्प्रचारांच्या. बघू शकता योग्य जोड्या जुळवा. या ठिकाणी वाक्प्रचार दिलेले आहे आणि या ठिकाणी अर्थ दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर तुम्हाला पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 3 2 आणि 4 असे 4 पर्याय आहेत. यापैकी कोणता योग्य पर्याय आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी बघू शकता एक पर्याय क्रमांक हा बल आहे. एक पर्याय क्रमांक बल आहे म्हणजे काय आहे बघू शकता. दात दाखवणे एखाद्याची टिंगल करून हसणे. दात दाखवणे म्हणजे एखाद्याची टिंगल करून हसणे. त्याच्यानंतर 2 कला आहे. 2 हा या ठिकाणी कला आहे. तर बघू शकता म्हणजे दात वासणे. दात वासणे म्हणजे नुकसानीमुळे छिन्न होऊन बसणे म्हणजे दात वासणे हे होईल. त्याच्यानंतर तिसरा आहे डल आहे. तिसरा जो डल आहे बघू शकता दात विचकणे म्हणजे एखाद्याला वेडावणे. दात विचकणे म्हणजे एखाद्याला वेडावणे म्हणजे त्याला वेड्यात काढणे. त्याच्यानंतर चौथा अल आहे म्हणजे दात पडणे. दात पडणे म्हणजे बघू शकता फजिती होणे. अशा प्रकारे हे योग्य क्रम होईल म्हणजे योग्य जोड्या आपल्याला लावता येईल. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे, तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता 16व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे 16वा प्रश्न आहे अनुज. अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनुज खूपच महत्वाचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे अनुज म्हणजे या ठिकाणी विरुद्धार्थी विचारलेला आहे. या ठिकाणी समानार्थी विचारलेली नाही, विरुद्धार्थी विचारले. अनुज म्हणजेच विरुद्धार्थी काय होईल? पर्याय क्रमांक 4 अग्रज. अग्रज हा विरुद्धार्थी शब्द. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. अनुज या शब्दाला अग्रज हा शब्द विरुद्धार्थी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे हा प्रश्न प्रत्येक वर्षी या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये रिपीट होत असतो. नेक्स्ट प्रश्न रिकाम्या जागी सर्वात योग्य शब्दाची निवड करा. नीट बघायचं आहे. पाहता पाहता कोरोना या रोगाचा डॅश डॅश देशभर झाला. काय झाला? प्रसार झाला. म्हणजे या ठिकाणी प्रचार झाला, प्रसार झाला, प्रतिसाद झाला आणि बघू शकता प्रभात झाला. तर प्रचार आणि प्रसार याच्यामध्ये हे तर प्रतिसाद हे चुकले आणि प्रभात झाला हे देखील चुकलेले आहे. याच्यापैकी कोणते होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2
प्रसार झाला. जर या ठिकाणी प्रचार प्रचार म्हणजे या ठिकाणी फक्त या ठिकाणी आपल्याला ऐकायला येतो तोच प्रचार होतो. आणि पसरणे म्हणजे या ठिकाणी आपल्या स्वतः आपल्या म्हणजे आपल्या हद्दीमध्ये येणे, आपल्या या ठिकाणी समाजामध्ये येणे, त्याला या ठिकाणी प्रसार म्हणजे पसरून गेला, या ठिकाणी वाढवा झाला त्याचा, याच्या थोडक्यात असा अर्थ होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता एकदम महत्त्वाचे प्रश्न घेणार आहे. 18व्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता. अभ्यास केला म्हणून तो पास झाला. अभ्यास केला म्हणून तो पास झाला. या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे? कोणते अव्यय आहे? खूपच सोपा, म्हणजे योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2 परिणाम. परिणाम काय झाला? तर या ठिकाणी परिणाम कसा झाला? अभ्यास केला म्हणून तो पास झाला. त्या ठिकाणी परिणाम झाला. म्हणून ज्या ठिकाणी येईल म्हणून म्हणून ज्या ठिकाणी येईल तो परिणामबोधक उभयान्वी अव्यय तुम्ही बिनधास्त करून टाकायचा. म्हणून हा शब्द आल्याच्या नंतर. त्याच्यानंतर बघू शकता पुढचा प्रश्न आहे, बघू शकता काय आहे तर 19व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. खाली दिलेल्या शब्दांमधून त्यांच्या अर्थानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. काय होईल? तमा, अंधार, तम आणि काळोख. तमा तमा या म्हणजे गटात न बसणारा. तमा अंधार म्हणजे या ठिकाणी अंधार. तम म्हणजे देखील अंधार आणि काळोख म्हणजे देखील अंधारात एकच होतो. हा देखील चुकीचा या ठिकाणी बघू शकता. हा म्हणजे सर्व बरोबर आहे थोडक्यात. आणि तमा तमा म्हणजे काळजी. तमा म्हणजे काळजी. हा या ठिकाणी तुमचा या ठिकाणी जो गटात न बसणारा शब्द तमा हा शब्द आहे. तर यातून खाली गणिताचे प्रश्न लागलेले आहेत मित्रांनो. आपण पुढे या ठिकाणी जे जीकेचे प्रश्न बघणार आहोत आणि गणिताच्या प्रश्नांचे वेगळे लेक्चर, वेगळे सर्व प्रश्नपत्रिका आपण गणिताचे वेगळे क्लास सुरू करणार आहोत. त्यांच्यामध्ये कव्हर होईल. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न जो आलेला आहे, या ठिकाणी जीकेचे प्रश्न चालू झालेले आहेत. तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. ममता बॅनर्जी यांनी नुकतीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या कितव्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होत आहेत? तर या ठिकाणी 2019 ला प्रश्न विचारला होता. कितव्यांदा त्यावेळेस शपथ घेतलेली होती? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3. क्रमांक तिसऱ्यांदा ते शपथ घेत होते. आणि सध्या पश्चिम बंगाल या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? सर्वांनीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता 36व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम द्वारा विकसित केलेले अवकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? कोणत्या प्रकारचे आहे? जमिनीवरून हवेत मारा करणारे, हवेतून मारा करणारे, त्याच्यानंतर जमिनीवर मारा करणारे आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे कोणत्या प्रकारचे आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. ते या ठिकाणी जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 37व्या क्रमांकाचा प्रश्न बघत आहात. महाराष्ट्र राज्यातर्फे शासनतर्फे दिला जाणारा 2020 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मार्च 2021 मध्ये खालीलपैकी कोणाला जाहीर झाला होता? 2020 मध्ये. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. आशा भोसले यांना जाहीर झालेला होता 2020 मध्ये. आणि 2023-24 मध्ये कोणाला? तर या ठिकाणी अशोक सराफ हे मराठी चित्रपटाचे जे अशोक सराफ अभिनेता आहेत त्यांना जाहीर झालेला आहे 2023 हा लक्षात घ्यायचा आहे. 2023 की 24 हे बघून घ्यायचं आहे. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करूनच टाकेल. नेक्स्ट प्रश्न. नुकताच लागू झालेला रेरा कायदा तुम्ही ऐकून असाल. या ठिकाणी बघू शकता नुकताच लागू झालेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे रेरा कायदा? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2. बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहे रेरा कायदा लक्षात घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी बरेच प्रश्न तुम्हाला जसेच्या तसे रिपीट झालेले पोलीस भरतीला बघायला भेटतील. त्यासाठी 2014 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही चांगल्या प्रकारे चाळायच्या आहेत. तर बघू शकता 39व्या क्रमांकाचा प्रश्न जो आहे काय आहे? बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4. मनोधैर्य योजना कार्यान्वित आहे. नेक्स्ट प्रश्न 40व्या क्रमांकाचा. खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशाने कोविड-19 मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य हे विशेष अभियान सुरू केले होते 2019 मध्ये? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता कोणत्या राज्याने सुरू केले होते? क्रमांक 1. आपल्या महाराष्ट्र राज्याने हे सुरू केलेले होते. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. ठीक आहे. बघू शकता 41व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. सौदी अरेबियाच्या राजदूत पदावर काम केलेले महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कोण होते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2. अहमद जावेद हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न.
खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्क संघटनेचे सदस्य नाही? तर योग्य उत्तर क्रमांक 4 चीन हे सार्क संघटनेचे सदस्य नाही. नेक्स्ट प्रश्न काय आहे? एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला. हा प्रश्न या ठिकाणी प्रत्येक वर्षी पोलीस भरतीला येत असतो. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. काय आहे? अरुणिमा या ठिकाणी सिन्हा. अरुणिमा सिन्हा हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन होऊन नवीन तयार झालेला घटक जिल्हा कोणता? कोणता आहे नवीन जिल्हा? आंध्र प्रदेश. आणि कोणत्या जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला याच्यावरती एक प्रश्न 100% असतो. तर आंध्र प्रदेश पासून नवीन राज्य या ठिकाणी नवीन राज्य विचारले आहे, जिल्हा विचारला नाही, सॉरी या ठिकाणी जिल्हा आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 तेलंगणा. तेलंगणा निर्माण झालेले आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन हे राज्य निर्माण झालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? हा प्रश्न सोपा आहे परंतु प्रत्येक वर्षी रिपीट होत असतो. योग्य उत्तर आहे क्रमांक 2 नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा भरतो. नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य काय आहे? सोपा प्रश्न प्रत्येक वर्षी येत असतो. सदर रक्षणाय खल निग्रहणाय हे या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. आणि पुढचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला याच्यातून 4 प्रश्नांचा बोध होणार आहे. 4 प्रश्न योग्य जोड्या लावा. राष्ट्रीय उद्यान किंवा व्याघ्र प्रकल्प दिलेला आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुम्हाला ओळखायचं आहे. बघू शकता 1, 2, 3 आणि 4 पर्याय दिलेले आहेत. कोणतं योग्य आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4. हे 4 योग्य उत्तर आहे. म्हणजे एक क्रमांक डल आहे. म्हणजे ताडोबा कोणते आहे? ताडोबा तर या ठिकाणी बघू शकता ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे आणि तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर 2 आहे कल आहे. 2 हा कल आहे बघू शकता. पेंच व्याघ्र प्रकल्प पेंच व्याघ्र प्रकल्प आहे हा नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्याच्यानंतर तिसरा हा ब आहे म्हणजे या ठिकाणी बघू शकता मेळघाट व्याघ्र प्रकल्प. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा बघू शकता अमरावती जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि बोर या ठिकाणी बघू शकता बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. अशा प्रकारे हा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढून घेऊ शकता कारण याच्यामध्ये 4 प्रश्न विचारतात. तुम्हाला कधी कधी फक्त 1 लाईनर प्रश्न विचारला जातो अशा प्रकारचा. म्हणजे हे 4ही तुम्ही फायदेशीर ठरणार आहेत व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता 48व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण कोणते? पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण कोणते होते? काय कारण होते ते पहिले महायुद्ध होण्याचे? योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बघू शकता ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्य ड्यूक फर्नांडिस बघू शकता. फर्नांडिस या ठिकाणी बघू शकता याची झालेली हत्यामुळे या ठिकाणी पहिले महायुद्ध झालेले आहे. नेक्स्ट प्रश्न ध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते? कशामध्ये मोजली जाते ध्वनीची तीव्रता? खूप सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी पर्याय क्रमांक बघू शकता 3 डेसिबल. ध्वनी म्हणजे आवाज तो या ठिकाणी डेसिबल मध्ये मोजला जातो. लक्षात घ्यायचे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे जगातील सर्वात खोल गर्ता 11वी 12वीच्या या ठिकाणी भूगोलमध्ये तुम्हाला हा प्रश्न आहे. तर बघू शकता पर्याय क्रमांक 1 जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना गर्ता आहे. आणि याची लांबी याची खोली किती आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात राहून जाईल. नेक्स्ट प्रश्न इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4 ल्योन. म्हणजे या ठिकाणी ल्योन या शहरामध्ये आहे इंटरपोलचे मुख्यालय. आणि या प्रश्नावरती या ठिकाणी मला थोडा डाऊट आहे परंतु या ठिकाणी मी जे आन्सर की घेतलेले आहे सोबत व्हिडिओ बनवण्यासाठी ती ऑफिशियल आन्सर की आहे. म्हणजे या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटची आन्सर की लोन या ठिकाणी आहे इंटरपोलचे मुख्यालय. याच्यावरती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्पष्टता करून टाकेल. ठीक आहे. 52व्या क्रमांकाचा प्रश्न आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? आयएमपी प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2 उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न पालकची सामुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या 2 देशादरम्यान आहे? आयएमपी प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4 भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पालकची सामुद्रधुनी आहे. नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण झालेला आहे? म्हणजे सर्वात शेवटी कोणता झालेला आहे निर्माण? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता क्रमांक 4 क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पालघर जिल्हा 2014 मध्ये निर्माण झालेला आहे. सर्वात नवीन जिल्हा म्हणजे अलीकडेच निर्माण झालेला यालाच म्हणता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता कोरोना या आजाराचा उगम चीन देशात कोणत्या प्रांतात झाला असे मानले जाते? तर या ठिकाणी बघू शकता चीन मधील या ठिकाणी कोणत्या ठिकाणी? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 वुहान. चीन मधील वुहान या शहरामध्ये या ठिकाणी कोरोना आजाराचा या ठिकाणी उगम झालेला असे मानले जात आहे. ठीक आहे. या ठिकाणी खूप महत्वाचा प्रश्न आलेला आहे. विज्ञानवरती प्रश्न विचारले जातात तुम्हाला या ठिकाणी बघू शकता
खाली जीवनसत्वे व त्या अभावी होणाऱ्या रोग यांची यादी दिल्या योग्य जोड्या जुळवा. हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला अवघड गेला असेल त्यावेळेस, तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. म्हणजे या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 1 हा क ला होता. बघू शकता अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे काय होता रातांधळेपणा होतो. त्याच्यानंतर 2 हा ड ला आहे म्हणजे ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा ब आणि ब या ठिकाणी ब आणि हा या ठिकाणी ब चा ब हा प्रश्न कायम लक्षात राहतो. बेरीबेरी ब जीवनसत्व बेरीबेरी क जीवनसत्व या ठिकाणी बघू शकता म्हणजे तिसरा होता ब ला. तिसरा या ठिकाणी बघू शकता ब ला होता म्हणजे क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता तर या ठिकाणी स्कर्वी होता आणि ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मूळतूस रोग होता आणि ड जीवनसत्व या ठिकाणी आपल्याला प्रकाशामार्फत भेटत असते कोवळ्या उन्हामुळे लहान मुलांना. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता 57व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. खाली दिलेल्यापैकी लष्करातील सर्वात मोठा हुद्दा कोणता? जनरल म्हणजे सर्वात मोठे पद कोणते? मेजर जनरल, जनरल, लेफ्टनंट जनरल आणि ब्रिगेडियर कोणते सर्वात मोठे पद आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4 जनरल. जनरल हे सर्वात मोठे पद आहे लष्करातील. नेक्स्ट प्रश्न बघू शकता 58व्या क्रमांकाचा. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4 म्हणजे या ठिकाणी 25 वर्ष कंप्लीट असणे गरजेचे आहे लोकसभेच्या सदस्य होण्यासाठी. विज्ञानचा प्रश्न बघू शकता पुन्हा एकदा विचारलेला आहे. कोलारा आजार कशामुळे होते? यापैकी अमिबा, जीवाणू, विषाणू, बुरशी याच्यामुळे कशामुळे कोलारा हा आजार होतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता क्रमांक 2 जीवाणू. क्रमांक 2 म्हणजे या ठिकाणी जीवाणूमुळे या ठिकाणी कॉलरा हा आजार होत असतो. नेक्स्ट प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो? तर सर्वांना याचं उत्तर माहित असेल. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन या दिवशी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर या ठिकाणी योग्य 2019 ला विचारल्यामुळे या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक 4 बघू शकता एम के स्टॅलिन. एम के स्टॅलिन हे 2019 ला तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री होते. बघू शकता या प्रश्नपत्रिकेमध्ये दोन राज्यांचे मुख्यमंत्री विचारलेले आहेत आणि सध्या तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत सर्वांनीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मुख्यमंत्री 100% विचारले जातात. ठीक आहे 62व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. अमेरिकेने बघू शकता हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर खालीलपैकी कोणत्या तारखांना अणुबॉम्ब टाकले? कोणत्या तारखांना टाकलेले आहे अणुबॉम्ब दोन्ही शहरांवरती? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. अनुक्रमे बघू शकता 6 ऑगस्ट ला पहिला अणुबॉम्ब टाकला. त्याच्यानंतर बघू शकता 9 ऑगस्ट 1945 या ठिकाणी 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 या रोजी या ठिकाणी या अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर या ठिकाणी अणुबॉम्ब टाकलेला आहे. आणि हे दोन हिरोशिमा आणि नागासाकी हे दोन्ही शहर कोणत्या देशामध्ये आहेत कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे बघू शकता जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून गणला गेलेला बघू शकता झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? हा प्रश्न त्यावेळेस सर्वात अवघड प्रश्न विचारला होता त्यावेळेस कोणत्या शहरामध्ये आहे? हा या ठिकाणी 7 आश्चर्यांपैकी हा 7वा म्हणजे या ठिकाणी बघू शकता एक आश्चर्य झुलता मनोरा कोणत्या शहरात आहे? ठीक आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 पिसा या शहरामध्ये आहे आणि हे या ठिकाणी इटली या शहरामध्ये हे शहर स्थित आहे पिसा नावाचे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघत आहात बघू शकता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीए महाराष्ट्रात कुठे आहे? सोपा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 खडकवासला पुण्यामध्ये स्थित आहे हे. नेक्स्ट प्रश्न 65व्या क्रमांकाचा भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती होती? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 बघू शकता आयएनएस अरिहंत हे योग्य उत्तर आहे. ही पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे. नेक्स्ट प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सोपा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4 औरंगाबाद या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये आहे. औरंगाबाद आता विसरून जायचं आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता अर्थसंकल्पातील जीडीपी म्हणजे खालीलपैकी काय? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1 क्रमांक 1 म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच या ठिकाणी अर्थसंकल्पातील जीडीपी होय. नेक्स्ट प्रश्न बघू शकता खालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहेत? स्टेट बँक ऑफ इंडिया
HDFC बँक, ऍक्सिस बँक, ICICI बँक, ICICI बँक याच्यापैकी कोणत्या बँकेच्या सर्वात जास्त शाखा आहेत? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बघू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशामध्ये सर्वाधिक शाखा आहेत. लक्षात घ्यायचं आहे, ही सरकारी बँक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता प्रश्न, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? म्हणजे तिसरा प्रश्न आहे, विज्ञानावरती विचारला घेणारा तिसरा प्रश्न आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3. क्रमांक 3 म्हणजे स्टेथोस्कोप. बघू शकता स्टेथोस्कोपने या ठिकाणी हृदयाचे ठोके मोजले जाते. आपण या ठिकाणी 5वी 6वी पासून आपल्याला हा प्रश्न आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, युनेस्को युनेस्को या जागतिक या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? कुठे आहे मुख्यालय युनेस्कोचे? तर योग्य उत्तर क्रमांक 3 पॅरिस. पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी बघू शकता, तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी महाभारत या महाकाव्याचे चरित्र म्हणजे रचिते कोण? रचिते कोणी रचलेले आहे महाभारत हे महाकाव्य? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. तर महर्षी व्यास. महर्षी व्यास यांनी महाभारत या ठिकाणी रचलेले आहे, रचिते आहेत याचे. नेक्स्ट प्रश्न तुमच्यासाठी आहे. हा प्रश्न या ठिकाणी बघू शकता, ग्रे हाऊंडस हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्यांनी उभारलेले आहे? तर कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश हे तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि या ठिकाणी जे बुद्धिमत्ता आणि गणित आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणासोबत बघणार आहोत. अशाच प्रकारचे सर्व प्रश्नपत्रिका बघत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि मित्रांनो, आपला YBD अकॅडमी नावाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे पोलीस भरतीसाठी, तो देखील जॉईन करून घ्यायचा आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.